कोणतीही पूर्वसूचना न देता सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अचानकपणे येऊन सैफुल इथल्या रोहिणीनगर भागातील घरांची संरक्षण भिंत पाडली। सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना आणि या बाबतीत वारंवार अनेकांनी आवाज उठवून सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येतं किंवा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचं पथक याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतं। पालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाला शहरातील मोठमोठी अतिक्रमणं दिसत नाहीत, मात्र एखाद्या छोट्या बोळातील अतिक्रमणं दिसतात आणि ती लागलीच आपला संपूर्ण फौजपाटा घेऊन या ठिकाणी पोहोचण्याची तत्परता दाखवून ती अतिक्रमणं पाडून आपण खूपच मोठी कामगिरी केल्याचं समाधान मानलं जातं आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते। हे खरोखरच आश्चर्यजनक म्हणावं लागेल। विजापूर रोडवरील सैफुल इथल्या ओम गर्जना चौक परिसरातील रोहिणीनगर भाग 2 या ठिकाणी घर नंबर 41 या ठिकाणी शिवपुत्र लग्मण्णा कोळी हे गेल्या 15 वर्षाखाली राहावयास आले। यावेळी त्यांनी बांधलेलं घरच विकत घेतलं। या घराला संरक्षक भिंत तेव्हापासूनची आहे। याबाबत कुणाची काहीही तक्रार नसताना शेजारील एका व्यक्तीनं अचानकपणे तक्रारी अर्ज दिला। मग काय, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाला लागलीच खाडकन जाग आली। विशेष म्हणजे विभागीय कार्यालय क्रमांक 5 कडील अखिल महाडिक यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून लागलीच पाठपुरावा सुरू केला। शिवपुत्र कोळी हे प्राचार्य आहेत। या संदर्भात त्यांनी हे घर आपण स्वतः बांधलेलं नसून ते विकत घेतल्याचं सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र महाडिक यांनी पिछा सोडला नाही। या संदर्भात प्राचार्य शिवपुत्र कोळी यांनी जर हे अतिक्रमण असेल तर मुदतवाढ द्यावी, आपण ते काढून घेऊ अशी विनंती एका अर्जाद्वारे केली, पण हे महाडिक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते। शेवटी त्यांनी आपला हेतू साध्य करून घेतला। शुक्रवारी सकाळी प्राचार्य शिवपुत्र कोळी हे घरात नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घराची संरक्षक भिंत पाडून अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आपली एक प्रकारे दहशतच निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण प्रकरणात अखिल महाडिक यांची भूमिका ही संशयास्पद अशीच वाटते, अशी चर्चा या निमित्तानं ऐकावयास मिळाली। या संदर्भात प्राचार्य शिवपुत्र कोळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना शहर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र अतिक्रमण असताना त्याकडं पालिका प्रशासनाचं लक्ष का नाही असा सवाल करत या प्रकरणात आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त करून आयुक्त शीतल तेली उगले यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। आज दिनांक 17/1/2025 रोजी अतिक्रमण विभागाने आमच्या घरावरती संरक्षक भिंत नोटीस न देता आम्हाला जबरदस्तीने घरामध्ये कोणी नसताना त्यांनी पाडलेलं आहे। तसेच याआधी देखील झोन क्रमांक 5 मधील अधिकारी अखिल महाडिक हा सातत्याने आमच्या घरी येऊन आम्ही ड्युटीवर गेले असता, मुलं शाळेला गेले असता आमच्या घरच्यांना वारंवार विचारायचा की तुम्ही आर्थिक व्यवहार करता का, मी तुमचं अतिक्रमण जे तुमचं आहे तो थांबवण्याचा मी प्रयत्न करेन, असं तो सातत्याने आमच्या घरच्यांना विचारत होता। त्यांनी या गोष्टीला नकार दिला की आम्ही जे काही असेल रीतसर कारवाई करून घेऊ, फक्त आम्ही तुम्हाला मुदतवाढ मागत आहोत। आणि त्या मुदतवाढीसाठी देखील आम्ही महापालिका झोन क्रमांकाला अर्ज दिलेले आहे, तरी देखील तो आज आम्हाला काही न सांगता, आम्हाला कोणत्याही प्रकारचं सूचना न देता जवळजवळ 40 माणसं आणून पोकलंड आणून म्हणजे आमच्या घरावरती पोकलंडने आमचं संरक्षक भिंत काढलेलं आहे। तरी माझं माननीय आयुक्त मॅडमांना विनंती आहे की त्या घरामध्ये ज्यांनी तो आमच्या घराशेजारील जो व्यक्ती प्रवीण बिराजदार यांनी जो तक्रार अर्ज केलेला आहे, माझं
चं एकच कुंपण काढल्यानंतर 15 फूट रस्ता जर होत असेल तर त्याला माझं काही विरोध नाही. पण आपण रीतसर त्या भागाची चौकशी करून, त्या रस्त्याची चौकशी करून जे जे कोणी त्या ठिकाणी अतिक्रमित आहेत त्या सर्वावर कारवाई व्हावी असं माझं एक प्रामाणिक या ठिकाणी मत आहे. दरम्यान सौ अनिता कोळी यांनी देखील घरात कुणीही नसताना आणि कोणतीही पूर्वसूचना न देता घराची संरक्षक भिंत एवढ्या मोठ्या ताफ्यासह येऊन पाडणं हा कुठला न्याय असा सवाल केला. मी एकटी घरात असताना महाआयुक्ताचे लोक येऊन 60-70 लोक आलती मॅडम. मी एकटीच होते घरात. आयुक्त मॅडमचं पत्र तरी दाखवलं नाही त्यांनी. आम्ही विचारलं तरी मी आम्हाला त्यांनी टाळाटाळ केले आणि येऊन डायरेक्टली जेसीपीने आमचं भिंत पाडली. घरात कोणीही नसताना असं अन्याय केलेला आहे. घरात कोण आहे कोण नाही हे विचारायची चौकशी बी केली नाही त्यांनी. आधी येणार आहे हे कल्पना बी दिलेली नाहीये त्यांनी. मग घरातल्या लेडीजनी काय करावं मॅडम? आणि एका घरावर तुम्ही अन्याय करणार आहे का? शासन असं आहे का तुमच्याकडे कुठं की एकाच घरावर अन्याय करा म्हणून? सगळे लोक सांगायला आलेत तरी बी त्यांनी ऐकायला तयार नाही. येऊन त्यांनी आमचं घर पाडून गेले मॅडम. लेटर सहित तुमचं दाखवलेलं नाहीये. दरम्यान या एकूणच प्रकारामुळे या भागातील नागरिकांमधून अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या या कारवाई संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून पालिका प्रशासन शहर हद्दमाड भागातील कित्येक संख्येनं असलेल्या अतिक्रमणासंदर्भात अशीच तत्परता दाखवणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाची ही कारवाई आणि त्यांचा एकूणच हेतू या संदर्भात या भागात उलटसुलट चर्चा सुरू आहे.